महाविकास आघाडीला लोकसभेला कौल द्यायला समाजाने, पण महाविकास आघाडीने मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची बाजू घेतली नाही। सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। पाटील म्हटले होते की तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला मतदान करा, त्यामुळे समाजावर कसल्याही प्रकारचं बंधन नव्हतं, समाजाला पूर्ण मोकळं सोडलं होतं। पाटील म्हणले तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या गाव पातळीवर, तुमच्या तालुका पातळीवर ज्या ज्या व्यक्तीला तुम्हाला मतदान करायचे त्या त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या प्रकारे मतदान करा आणि तुम्हाला ज्यांना पाडायचे त्यांना पाडा। आता काही समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरवला जातोय की महायुतीला पाडायचं होतं, अजिबात नाही। पाटलांनी कुठेही उल्लेख केलेला नाही, महाविकास आघाडी नाही आणि महायुती नाही। पाटील म्हणले होते महायुतीला पाडा नाही तर महाविकास आघाडीला पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा। समाजाने बरोबर कार्यक्रम केलाय। कसा तुम्हाला मी सांगतो, समजून घ्या। लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला, समाजाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला। महाविकास आघाडीने काय केलं या एका प्रश्नाचं उत्तर मला द्या फक्त। उत्तर नाही, पक्षाकडेही नाही आणि समाजाकडे पण नाही। महाविकास आघाडीला लोकसभेला कौल द्यायला समाजाने, पण महाविकास आघाडीने मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची बाजू घेतली नाही। समाजाला वाटलं महाविकास आघाडीने आपली बाजू घेतली नाही ना, आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला ज्याला मतदान करायचं त्याला मतदान करू। समाजाने राईट कार्यक्रम केलाय। निदान महायुतीने आपल्या नोंदी तरी सापडल्यात। येणाऱ्या काळात पाटील म्हटलेत आपल्याला सरकार कोणाचं जरी आलं, महायुतीचं जरी आलं आणि महाविकास आघाडीचं जरी आलं तरी आपल्याला काही घेणं देणं नाही। आपल्याला आंदोलन करायचंय, आपलं आरक्षणाशी घेणं देणं नाही, आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही, आपलं समाजकारणाशी घेणं देणं नाही। त्यामुळे पाटील विधानसभेला राजकारणापासून वंचित होते म्हणजे त्यांनी पूर्ण माघार घेतली होती। तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं ते करा, समाजाने केलंय। पाटलाने पूर्णपणे माघार घेतलेली होती, समाजावर सोपवलं होतं, समाजाने बरोबर कार्यक्रम केलाय। लोकसभेला कौल दिला होता, परंतु महाविकास आघाडीने त्याचा जो देणं लागत होतं ते देणं महाविकास आघाडीने घेतलं नाही, दिलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीला समाजाने बरोबर कार्यक्रम दाखविलाय। आम्ही तुमच्या पाठीशी होतो, तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला नाहीत तर आताही आम्ही तुमच्या पाठीशी नाहीत। त्यामुळे आता येणारं सरकार महायुतीचं आहे, महाविकास आघाडीचं जरी असतं आणि महायुतीचं जरी असतं तरी पण आपल्याला आंदोलनच करायचं होतं। पाटलाने सांगितलं होतं कोणाचंही सरकार आलं तरी आपल्याला सामूहिक उपोषण करायचंय, आपल्याला राजकारण करायचं नाही, आपल्याला राजकारणात जायचं नाही, राजकारण आपला पिंड नाही, आपल्याला समाजकारण करायचंय, समाजाचं भलं करायचंय। मराठा आरक्षण हे आपलं ध्येय आहे, राजकारण आपलं ध्येय नाही। ही गोष्ट सर्वप्रथम सर्व समाज बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे। राजकारण आपलं हे ध्येय नाही, राजकारण आपला पिंड नाही, राजकारणात आपल्याला जायचं नाही। पाटलाने आधीच सांगितलं होतं राजकारणाशी आपलं काही घेणं देणं नाही, आपलं घेणं देणं फक्त मराठा आरक्षणाशी आहे आणि ते आपल्याला मिळवायचंय। त्यामुळे लवकरात लवकर पाटील सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करतील, त्या सामूहिक उपोषणाची तयारी आपल्याला आता प्रत्येकाने करायची आहे। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे आता आपण ह्या राजकारणाचा नाद सोडून द्यायचा आहे। आपला नेता आपला पक्ष हा बाजूला, आता आपण आजपर्यंत प्रत्येक पक्षाचं प्रत्येक नेत्याचं काम केलं। पाटलांनी मोकळीक दिली होती, प्रत्येक जण आपापल्या नेत्याला आपापल्या पक्षाला प्रत्येक जण काम करीत होतं, त्याच्याविषयी पाटलाचं कोणाचंही दुमत नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं। त्यामुळे आता आपल्याला आंदोलन करायचंय। पाटील म्हणले आपल्याला सामूहिक उपोषण करायचे, ज्या दिवशी पाटील सामूहिक उपोषणाची तारीख देतील त्या तारखेला आपल्याला सर्वांनी ताकदीने यायचंय। आपलं ध्येय मराठा आरक्षण शेवटच्या व्यक्तीला भेटत नाही तोपर्यंत। चला भेटो, धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा।